चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। पूर परिस्थिती उद्भवल्यास त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली असून पावसाळ्यानंतर बाजारपेठेसह परिसरातील 6 किलोमीटर ताम्रपर्णी नदीतील गाळ काढू असे आश्वासन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले। पूर परिस्थिती आढावा घेण्यासाठी त्यांनी कोवाडला भेट देऊन नदीकाठ परिस्थितीचा पाहणी केली। 2019ला ओढवलेल्या महापुरात कोवाड बाजारपेठेचे अतोनात नुकसान झाले। त्या धर्तीवर बुधवारी जिल्हा प्रशासनाने पूर परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की पावसाळ्यानंतर गाळ काढू तो शेतकऱ्यांनी नेण्याची तयारी दाखवावी। यावर आम्ही तयार असल्याचे सांगताच पाटबंधारे विभागाला याविषयी सूचना देऊ असे त्यांनी सांगितले। माजी जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगन यांनी कोवाडमधील लक्ष्मीनगरला संरक्षक भिंतीची आवश्यकता आहे, नाहीतर माळींसारखी परिस्थिती उद्भवू शकते असे त्यांनी सांगितले। त्यावर माहिती घेऊन अंमलबजावणी करू असे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले। त्यानंतर महसूल विभागाची दप्तर तपासणी केली, तसेच तालुक्यातील विविध बाबतीत आढावा घेतला। तसेच कोवाड येथील महावितरण कार्यालय व महा ई सेवा केंद्रास भेट दिली। यावेळी उपजिल्हाधिकारी विवेक काळे, प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने, तहसीलदार राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी बाळासाहेब भोगे, कोवाडच्या सरपंच अनिता भोगन, दयानंद सलाम, सचिन पाटील, विष्णू आडाव, कल्लाप्पा वांद्रे व नागरिक उपस्थित होते। गावामध्ये आता मी भेट दिलेली आहे। या ठिकाणी तलाठी, मंडळाधिकारी, दप्तर तपासणी आणि बाकी ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडून गावातील काही जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आणि काही शासनाची योजना आहेत त्याच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेतलेला आहे। तलाठी, मंडळाधिकारी, दप्तर तपासणी केलेली आहे आणि आज तालुक्यामधील काही तलाठी, दप्तर तपासणी इतर ठिकाणी ठेवलेली आहे। तालुक्यामध्ये बैठकसुद्धा ठेवलेली आहे आणि विशेषतः कोवाड गावामध्ये पूरजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने जी तयारी करायची त्याचा आढावा घेतलेला आहे। इथलं जे प्रशासन, स्थानिक प्रशासन आहे, प्रशासनाने पूर्ण तयारी, जर पूर परिस्थिती निर्माण झाली तर कराव्या लागणाऱ्या उपाययोजनेच्या अनुषंगाने पूर्ण तयारी केलेली आहे। आत्ता भेटीदरम्यान लोकांनी तो मुद्दा मांडलेला आहे। इरिगेशनला मी तशा सूचना दिलेल्या आहेत की तसा प्रस्ताव त्यांनी ठेवावा, त्यावरती पॉझिटिव्हली आम्ही बैठक घेऊन त्याच्यावरती निर्णय घेऊ। आत्ता मागच्या 5-6 दिवसापासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधील जूनपर्यंतचा जो पाऊस आहे, आजच्या तारखेपर्यंतचा जो पाऊस आहे, साधारणतः 50 ते 70% जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात पाऊस झालेला आहे। आता पावसाला सुरुवात झालेली आहे, ती एक चांगली गोष्ट आहे। पावसाचे जे काही हवामान विभागाचे अंदाज येत आहेत, रेड अलर्ट असेल, ऑरेंज अलर्ट असेल, त्याचा आपण प्रसारमाध्यमाच्या माध्यमातूनही लोकांना आपण कळवतोय आणि जी सेन्सिटिव्ह गावं आहेत, आपली संवेदनशील गावं आहेत, त्या ठिकाणी प्रशासन लक्ष ठेवून आहे। सध्या पावसाला सुरुवात झाली ही चांगली गोष्ट आहे, परंतु पावसाचं प्रमाण जसं राहील त्यानुसार स्थानिक प्रशासन आणि जिल्हा प्रशासन ज्या ज्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे त्या ठिकाणी लक्ष देऊन आहे आणि योग्य ती दक्षता घेतली जाते। एस.एम. 7 न्यूज या चॅनलला लाईक करा, शेअर करा।